Viewers, Namaste. We have with us a gentleman who is highly modest. और हम इनसे आज सुबह से और कल भी हम इनसे मिले थे आणि यांचं वैशिष्ट्य असं की यांचं आत्ताच एक डिस्कशन झालेलं आहे सीएमओ ऑफिस सोबत महाराष्ट्र पॅव्हिलियनला आणि नेमकं या डिस्कशन मध्ये काय झालंय एमओयू साइन झालंय किंवा बिझनेस रिलेटेड काही फायनल स्टेजची मीटिंग झालेली आहे किंवा काय झालंय अल्टिमेटली हे जे होणार आहे ते पुण्यासाठी होणार आहे कारण की तुम्ही पुण्याचे आहात तर आनंदजी सुहाना मसाला वाले आनंद चोरडिया जी नेमकं काय डिस्कशन होतं आणि पुण्यात याचं काय कसं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्ही करणार आहात? धन्यवाद. हा माझा ॲक्च्युली ही माझी पहिली वेळ आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी व्हिजिट करण्याची आणि कालपासून मी इथे बघतोय की लाखो कोटींचे MOU साईन होत आहेत आणि खूपच बिझनेससाठी एक नर्चरिंग आणि अतिशय नरिशिंग असं वातावरण इथे आहे. खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. जगभरातून अनेक इन्व्हेस्टर्स आलेले आहेत, डिसिजन मेकर्स आलेले आहेत, ब्युरोक्रॅट्स आलेले आहेत. सो ॲज अ इंडस्ट्री आणि ऑन्टरप्रेनर ही खूपच एक चांगली नेटवर्किंगची जागा आहे आणि असं म्हटलं जातं की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. त्याच्यासाठी साजेसं असं हे एक उदाहरण आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूपच इंटरेस्टिंग काही चर्चा झालेल्या आहेत आणि स्पेशली त्या नेट झिरो मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम्स कशा करता येतील आणि सस्टेनेबल अप्रोच फॉर इंडस्ट्रियल ग्रोथ हा महाराष्ट्रामध्ये कसा आणता येईल. त्यामुळे एका होलिस्टिक पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल ग्रोथकडे बघत आहे, ज्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंट असो, सर्क्युलर इकॉनॉमी अप्रोच असो मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा कार्बन न्यूट्रॅलिटी असो, वॉटरचे इश्यूज जे आहेत आणि हे सर्व जे जागतिक इश्यू आहेत आणि आपले ऑनरेबल PM स्वच्छ भारत अभियान आणि मिशन लाईफला साजेसं काम ह्या गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रीच्या माध्यमातून पण कसं घ्यायचं हे बघत आहेत. सो तुम्ही नेमकं काय करणार आहात? तुमची आता मीटिंग झालेली आहे. आमची फाउंडेशन आणि वी विल बी वर्किंग विथ द गव्हर्नमेंट, ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि सर्व इंडस्ट्रीजचे सेक्रेटरी आणि इंडस्ट्रीज मिनिस्टर या सगळ्यांबरोबर जी चर्चा झाली आणि त्यामधून असं निष्पन्नास आलेलं आहे की एक रोडमॅप आपण लवकरच डेव्हलप करावा, ज्या माध्यमातून आपण इंडस्ट्रीला गायडन्स आणि वे फॉरवर्ड देऊ शकतो अशा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा. आणि मला खूप विश्वास आहे की ह्या पद्धतीने जर आपण आपल्या महाराष्ट्राचं प्रोग्रेस पुढे नेऊ शकलो तर महाराष्ट्र हा खूप सस्टेनेबल ग्रोथवर अख्ख्या जगात अव्वल क्रमांकाचं हे राज्य होईल. थँक्यू. सो व्ह्युअर्स, इथं एग्रीमेंट साईन होत आहे, MOU साईन होत आहे, बट हे जे MOUs आहे किंवा हे जे बिझनेसेस आहे हे सस्टेनेबल सुद्धा पाहिजे. ते कसं करता येईल, त्यासाठी काय करायला पाहिजे, त्या फील्डमध्ये त्या एरियामध्ये आनंद चोरडिया काम करताय. मोठं काम आहे, सुहाना मसाले मोठं नाव आहे आणि पुढं हे जे तुमचं पॉझिटिव्ह डिस्कशन झालं या बेसवर काय म्हणजे पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास काय स्पेसिफिक तुमचं इन्व्हेस्टमेंट होणार आहे? येस, पुण्याच्या जवळ आपलं फाउंडेशनचं काम ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. फाउंडेशनचं नाव द इको फॅक्टरी फाउंडेशन आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्क्युलर इकॉनॉमी, सस्टेनेबिलिटी या विषयांवर खूप काम करत आहोत आणि तेच कार्य पुण्याच्या जवळ न करता आता फक्त अख्ख्या महाराष्ट्रभर मोबाईल सेंटर्सद्वारे आपण नेणार आहोत. त्याच्यावर चर्चा झाली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर स्पीकिंग पुणेकर न्यूज. थँक्यू.